कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई इथे माहेरी आली आहे आणि तिला तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाहीये। ठरलंय तिचं। जीजू, हाँ ठीक आहात ना तुम्ही? हाँ जीजू, मी जे सांगितले त्याचं प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका। कसं आहे, ताईचा स्वभावच असा आहे, तिला ना ॲडजस्टमेंट करता येत नाही आणि अगदी लहानपणापासून आहे तिचं। तिला कोणी इग्नोर केलं ना की तिला खूप राग येतो। म्हणजे लहानपणी आई बाबांनी माझे थोडे जरी लाड केले तरी तिला राग यायचा। सतत लोकांनी तिच्या मागे मागे करावं असं वाटतं तिला। तिला सगळ्या जगाला दाखवून द्यायचं असतं की तीच बेस्ट आहे, तीच कशी हुशार आहे। अख्ख्या जगाने तिच्या मागे मागे करावं असं वाटतं तिला। आता आमच्या घरात तर तिला कोणी इग्नोर करतच नाही आणि शाळेतही सगळे अक्षरा मॅडम करून तिला महत्त्व देतातच ना। पण तुमच्या घरात तसं नाहीये ना। सगळं महत्त्व भुवनेश्वरी मॅडम नाही आणि ते साहजिकच आहे, पण ताईला ते आवडत नाही ना। भुवनेश्वरी मॅडमना एवढा मान मिळतो, तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, हे ताईला सहन नाही होत। तुम्हाला माहित नसेल, तुमचे बाबा भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न करायला तयार झाले होते, तेव्हा ताई खूप चिडली त्यांच्यावर, खूप काय काय बोलली त्यांना। ताई हेही म्हणाली की जर त्यांनी भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न केलं तर ताई तुम्हाला सोडेल। इथे कारस्थान चालू आहे अधिपती। अक्षरा काय होतंय? यांना ओळखले, मला सगळं कळलं अधिपती। या भुवनेश्वरी मॅडमच आहेत। मला सत्ता हवी होती ना, म्हणून तर तुम्ही बाबांशी लग्न करताय। तुम्हाला आता बाबांना नमवायचंय, त्यांना झुकवायचंय। लोकांच्या घरात घुसून खोटं बोलून बळजबरीनं लग्न पत्रात पाडून घेणं हे शोभतं का सुसंस्कृत स्त्रियांना? चारुलता म्हणून या घरात आलात तुम्ही, पण आता भुवनेश्वरी म्हणून हातात बेड्या ठोकून थेट तुरुंगात जाल। जीजू, जीजू काय झालं? काय नाही, तुम्हाला आवडत नाहीये का मी जे बोलतेय ते? नाही नाही आवडत नाही आवडत। मग ताई जे वागतेय ते आवडतंय तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।